सूरज झाली का तयारी बाबा? ओके आवर. तर रामराम मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खूपच दिवस झालं गाडीकडे पण नव्हतो. कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलंच की 10-12 दिवस गाडीचं काम चालू होतं. गाडी जशी आतनं घाण झाली तशी बाहेरनं पण झाली. आणि योगायोग असा आहे की आम्ही आज आलोय आमच्या वर्कशॉपवर. जवळजवळ 1 महिना 1.5 महिन्यात इकडे आलो. आता काय आहे बघा की शेड्यूल कसं आहे बघा. सकाळी 6ची छत्रपती संभाजीनगर कोल्हापूरवरून निघत्या, दुपारी 1 वाजता पोचत्या, 12:30-1 वाजता पोचते निगडीत, परत 2:30ची रिटर्न. इथे याला कोल्हापुरात याला आणि गाडी थांबवायला कमीत कमी 9:30-10 ते कधी कधी 10:30-11 पण होती ती. या दरम्यान गाडी धुया पण गावत नाही, सगळं गावती धुयाला. पण काय होतंय की संध्याकाळचं असतंय आणि सूरज गडबडीत तेवढं आता काय आहे शेवटी ती पण विचार त्याला पण जीव आहे हो. त्यामुळं आणि आम्ही पण त्यात कटाळायला असतो. त्यामुळं आज योगायोगानं तिथं काही व्हिडिओ होईत नाही. आज योगायोगानं असं झालं की रातोरात आम्ही कालचा व्हिडिओ केला शेवट पुण्यात आणि रातोरात आम्ही कोल्हापुरात आलो. मॅनेजरने सांगितलं की गाडी घेऊन या अशी उद्या शेड्यूलला गाडी पाहिजे. तर आता थांबलोयच म्हणलं. किरकोळ प्रायमरी आता जरा लाइटिंगचं पण काम आहे आणि गाडी धुण्याचं पण, आतलं बाहेरलं सगळंच फुटेज तुम्हाला कव्हर करतो. तर बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूपच मजा येईल कारण की थोडंफार हसी मजाक ही होतच असतो आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये. हे सूरज भाई जल्दी कर यार, पब्लिक को दिखाने का है तू कैसे गाडीत होता है. हे आंतरवस्त कोणाची आहे ती? हा लय घाण झाले का नाही मंडळी. तुम्ही बघितली जाशील पुण्यात नवले ब्रिजला गाडी उभा होती. क्लिनिक प्लस स्वस्तात मस्त. तुला काय मारायचं आहे ती मार. हे वर पण टपाव घाण असेल आहे ना. राहू दे ती निघत्या पावसाळ्यात. एका दुसरा पाऊस पडला तर होतंय क्लिअर. कोण वेळा पाणी मारलं पाहिजे. 3-3 जपटी बरोबर कव्हर होत आहे. आत कशाला निघालायस? ठीक आहे, कापड भिजत घातलीस काय? सूरज काय घराड कपडे येत नाही, आम्ही देत. कष्टाचा आहे पोरग. डिगेत धुतो कपडे. हाय, हे बघा आमचं आंघोळीच ठिकाण, टॉयलेट आणि तिथं आंघोळ. रिअल स्टार काय म्हणताय? काय तुमचं
इकडनं कॅमेरा धरला की तिकडं तोंड करतोय आणि तिकडनं धरला की इकडं काय तोंड करतोय. मंडई बघा एवढी गाडी मागणं घाण आहे. जोरात आहे शिट्टी राव. सुरज आपली शिट्टी काय झाली रे? आमच्याकडे पण आहे की शिट्टी. आम्ही 2 शिट्टी आणली. आमचं गाव पेट नका नेरले. नेरल्यात नाही उभं राहिलेलं. शिरा विधानसभा मतदारसंघ मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख. काम झालं का सूरज? सगळं झालं की एवढी घाण उचलू यार. प्लॅस्टिकला का बघ किती कचरा झाला. साईडला टाकूया कुठंतरी. साईडला ठेवूया. टाकायचं नाही. उन्हानं डाग राहते होती. हा चाललंय.
तर मंडळी जशी सूरजनं ती साईड धुतली तशीच ही साईड पण धुणार आहे. छोटे छोटेच शॉर्ट घेतो म्हणजे काय होते की बघायला पण व्हिडिओ भारी वाटतोय. आर काय वारा आहे. होय की लागा खरंच वारा आहे. पाक इकडं वाणी यायला लागलं. डाल डाल सरफ डाल जो भी डालना है वो डाल लेकिन गड्ढे अच्छी नहीं दिखनी चाहिए. मैं कुछ मदद करो क्या भाई? अरे तू बोल तो खाली. अरे अपने को आदत थी यार पहले. मेरा वर्कशॉप था ना तो मैं भी गड्ढी ही धोता था और नेरला गांव में. साला हाईवे चालू हुआ ना वर्कशॉप ही चला गया. घाणी घाण. बरं आवर घे सगळी धुवून. बाई आवर जेवायचं आहे बाई. जवळजवळ तास दीड तास बघा धुतली आहे ना गाडी. ओके तर मंडळी फायनली सूरजने गाडी वगैरे धुतली. आता मस्तपैकी कुठेतरी जेवून घेतो. तर काय विषय झालाय की आज गाडी धुतली आणि आजपासून गाडी केल्या बंद. आता हाफ सीझन झाला आणि त्यात आणि गाडी व्यवहार चालू आहे एका ठिकाणी. तर बघू आता नवीन गाडी यायची त्या कधी येतील तेव्हा तोपर्यंत मारायचे स्लीपरच्या बदल्या. आता काय मॅनेजरने फोन वगैरे झाला. बघू आता कुठली बदली देते ती. तत्पूर्वी जेवून घेतो मस्तपैकी. सगळा सीझन संपला पण काय गाडी धुण्याचा योग आला नाही. बरं आज आला ते आला ना. आज गाडी केल्या त्या उभा चालायचं. ए सूरज अरे भाई चल ना खाना खाएंगे. इकडे जाय मेस. हो काय पार्सल नाही नाही जा एक चल जागे. भारतीय बैठकीत खाल्लेलं कधी चांगलं. घेतो जेवून. आपली गावचे म्हणजे घरगुती मेस आहे. हे डॉगेश भाई आलाय. केस दाढी करायची जा कर जा. इकडे सूरज टेक लेफ्ट कुठनं इकडं आहे. ये घरगुती मेस उजळायवाडी. बस भाई इथं ओके. शेंगदाण काढ. तर मंडळी आजचा मेनू काय आहे बघा. पडवळ डाळीची आमटी कांदा खरडा चपाती आणि शेंगदाणा. तर जेवून घेतो या जेवाय. बरं आहे इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. आता काय कुठली गाडी देते काय माहीत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या जेवाय. थँक्यू धन्यवाद.